चला आता फालुदा करूया। दूध घेतले मी 1 लिटर, गरम करून घ्यायचं। त्यात 1 ग्लासभर पाणी घालायचं। हे मी बदाम पिस्ताचं फालुदा मिक्स आणले। आता हे आपण घालून घेऊया। दूध आपलं तापलेलं आहे। यात साखर वगैरे काय घालायची गरज नाही। तर बघा आपलं फालुदा आता रेडी आहे। आता हे थंड करायला ठेवूया आपण। एकदम पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मग फ्रीजला ठेवायचं। आता बघा हे झालेलं आहे। आता पूर्णपणे याला थंड करून घेऊया आणि मग फ्रीजला 5 तास ठेवून टाकायचं आपल्याला। तर बघा आता आपला फालुदा थंड झालाय। मी फ्रीजमध्ये ठेवलेला 5 तास। बघा एकदम मस्त गार झालाय। तर चला आता ग्लासमध्ये घालून घेऊया।